अखेर स्वारगेट बस स्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे। दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव होते। मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि फास्ट अपडेट मिळवायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्ध पातळीवर शोध सुरू होता। स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुन्हाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते। तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पाहिल्याचे समोर आले होते। त्यानुसार पोलिसांनी गुन्हाट या गावातच त्याचा शोध घेण्याचे ठरवले। त्यासाठी मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर बंदोबस्त मागवण्यात आला होता आणि गुन्हाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध चालू होता। ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र सायंकाळपर्यंत तो सापडत नव्हता। अखेर मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला आहे। दरम्यान स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करून पसार झालेल्या दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना करण्यात आली होती। तसेच डॉग स्क्वॉड ड्रोनच्या साहाय्याने आरोपीची शोध मोहीम सुरू होती। घटनेच्या 2 दिवसानंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुन्हाट गाव परिसरात गेल्याची माहिती समोर आली होती। इतकंच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती। त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलवून त्यामार्फत आरोपीचा शोध घेतला जात होता। अखेर शुक्रवारी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हातात लागलेला आहे। त्याला घेऊन पोलिसांची पथक आता पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहे।